व्हेज पुलाव तयार करण्यासाठी मी अर्धा तास कोलम तांदूळ भिजत ठेवलेले आहे आणि आता गॅसवर पाणी गरम करून काही गरम मसाले टाकलेले आहे। आपल्या पाण्याला उकळी आली की आपण त्याच्यात भिजवलेला तांदूळ टाकून भात शिजवून घेणार आहोत। व्हेज पुलावसाठी आपण काही भाज्या घेतलेल्या आहे, याची डिटेल्ड रेसिपी तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता। आता गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवले, त्याच्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो आणि वाटाणा सोडून सर्व भाज्या तळून घेणार आहोत। भाज्या तळत असताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची। आता आपला भात शिजलेला आहे, मी चाळणीत काढून घेते। त्याच पद्धतीने आपल्या भाज्या देखील फ्राय झालेल्या आहेत। आता गॅसवर पॅन ठेवून आपण फोडणी तयार करू। त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, लाल सुक्या मिरच्या, कढीपत्ता आणि कांदा, टोमॅटो, वाटाणा टाकून घेऊया। 1-2 मिनटं हलवून आपण त्याच्यामध्ये एक गरम मसाला, गोडा मसाला टाकून शिजवलेला भात टाकून घेऊ आणि तळलेल्या भाज्या टाकून आपण 2 मिनटं हलवूया आणि अर्धा वाटी पाणी टाकून 15 मिनटं आपण हा भात शिजवून घेणार आहे। अशा पद्धतीने आपला व्हेज पुलाव